तर कसे आहात सगळे? सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी कडक असा जय भीम। मी आर्यन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या माझ्या नव्या ब्लॉग मध्ये। आणि आज आपण पब्लिक रिएक्शन घ्यायला चाललोय। तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडीला पण फॉलो करा। आपली इंस्टाग्राम आयडी आहे आर्य रत्नागिरीकर, जे आपल्या यूट्यूब चॅनलचं सुद्धा नाव आहे। तर आजचा पब्लिक रिएक्शन आपण व्हिडिओ शूट करणार आहे आणि पब्लिक रिएक्शनचा हे बघा, मी एक पोस्टर बनवले, लाडकी बहीण योजना बनवून पैसे देण्यापेक्षा सुरक्षित माझी बहीण योजना बनवून सुरक्षा द्या। साहेब, लाडक्या बहिणीला पैशाची नाही सुरक्षेची गरज आहे। तर असा मी एक पोस्टर बनवले आणि ते मी पब्लिकमध्ये जाऊन उभं राहणार आहे पोस्टर घेऊन। आणि पब्लिक जेव्हा वाचतील तेव्हा पब्लिकचं रिॲक्शन आपल्याला घ्यायचं आहे। कारण आत्ता सध्याच्या परिस्थितीत मला असं दिसतंय की सरकारने लाडकी बहीण योजना करून बहिणीला, आपल्या महिलांना, मुलींना योजनेचा लाभ तर मिळवून दिला आहे, पण त्या खरंच योजनेचा लाभ मुली घेत आहेत का? कारण मुली सुरक्षितच नाही आहेत। मुली आपल्या देशातल्या सुरक्षितच नाहीत असं मला डोक्यात आलं, त्यामुळे मी असा एक बॅनर बनवला। तर आता बघूया, आपण जाऊन रिॲक्शन शूट करूया। आपला ब्लॉग आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आपला ब्लॉग कसा वाटतो। ठीक आहे, मी तुम्हाला भेटतो डायरेक्टली खाली। तर पब्लिकचं रिॲक्शन घेण्यासाठी आम्ही घरातून निघालो आहे आणि माझ्यासोबत आहे अभिनय। तर अभिनय इकडे मी कॅमेरा देणार आहे पकडायला आणि मी हा वाला बॅनर घेऊन आपण राहणार आहे आणि अभिनय पब्लिकचं रिॲक्शन आपल्याला घेणार आहे, शूट करणार आहे। तर बघू आता किती वेळ जातो आहे। आम्ही ठरवलं इथं आम्ही एरियातच करू, बट एरियात अजून पब्लिक नाही। आता बरोबर वाजले आहेत 4:30, पब्लिक इतकं नाही आहे। तर आम्ही ठरवलं की जायचं डायरेक्टली स्टेशनला जाऊन बघू आता काय होतं ते। अभिनयच्या हातात देणार आहे, फर्स्ट टाईम मी व्हिडिओ शूट करताना अभिनयकडे देणार आहे। तर बघू अभिनय कसा करतोय आणि लोकांचं रिॲक्शन पण काय आहे याच्यावरती ते पण आपल्याला कळेल। सो पहिल्या स्टेशनला जाऊया, मग मी तुमच्याशी बोलतो। एक किलो ना काय नाही आई तुला पैसे मिळाले काय द्यायला लागत नाही आई, आपल्याला महिलांना जे मिळत आहेत ना पैसे।
इधर पनीर मोमोज आहे ना अरे खाली बघा त्याच्यासाठी आवडा जीव चालली यांचा पैसा क्या देता सुरक्षा चाहिए बरोबर आहे मग लहान पोरीला बलात्कार करतात बायकांची बलात्कार करतात मंत्री लोकांना वोट द्यायचंच नाही दुर्वा दे ना त्या मावशीला दुर्वा दे लाडकी बहीण योजना सरकारने दिली आहे ना, म्हणजे लाडकी बहीण योजना घेण्यासाठी मुली सुरक्षित आहेत का? आपल्या देशात काय चाललंय, 2-3 दिवसांपूर्वी बलात्कार झाला, इकडे तिकडे रेप चालला, मुली सुरक्षित नाहीत, मग बहीण आपण काय योजना देऊन फायदा काय? तेच दिलंय मी इथे, लाडकी बहीण योजना बनवून देण्यापेक्षा सुरक्षित माझी लाडकी बहीण अशी योजना द्या, कारण मुलींना सुरक्षित राहण्याची गरज आहे. लाडकी बहीण पैशाची गरज नाही सध्या, ते
इधर ट्रेन खोलते तर आम्ही स्टेशनला जायचं ठरवलं होतं व्हिडिओ करण्यासाठी, पण स्टेशनच्या अगोदर आमच्या इथे टर्निंग येतो, एक स्पॉट आहे तिथे आम्ही गेलेलो. तिथे जाण्याअगोदरच आम्हाला समजलं असं की भाई टर्निंगला जाऊन तर आम्हाला जमायचं नाही, का तिथं इतकी भीड झालेली, इतकं लोकांनी अप्रिशिएट केलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि लोकांना पण तो संदेश पोहोचला की बरोबर आहे बोलले. आणि काही लोक पण असे भेटले की ते बोलले की सांगून काय फायदा नाही आहे लोकांना, ज्या जसं वागणार तसंच वागणार आहे, तू काय सांगून काय बदलणार नाही, पण आपल्याला जे करायचं होतं आपण केलं. आणि खूप लोकांनी ते म्हणजे ते बोलले ठीक आहे, चांगलं आहे, बरोबर आहे, असे रिॲक्शन भेटले. तुम्ही ब्लॉगमध्ये पूर्ण बघितला तर कशा रिॲक्शन मिळाल्या. ठीक आहे, असेच व्हिडिओ मी नवीन नवीन बनवत राहीन. आणि आता आम्ही चाललो आहे घरी आणि माझ्यासोबत होता अभिनय. तर आत्ता मी पोहोचलो आहे घरी. किती वाजले? 6 वाजले, 6 वाजून गेले ना. आम्ही गेलो 3:30 वाजता आणि आत्तापर्यंत 6:30 झाले. इतक्या वेळ आम्ही दोघे तिथे उभे होतो आणि आम्हाला छानसं असं रिॲक्शन मिळाले. तर असंच तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम देत राहा. मी तुम्हाला भेटेन नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हॅपी राहा. टाटा, बाय बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.